तर आता आपण थेट गिरगावात जाऊया। गिरगावामध्ये देखील आपण बघतो आहोत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा गजर आपल्याला ऐकायला येतोय। फेटे घातलेले आहेत। महिला, तरुण, अगदी लहान मुलं देखील या उत्सवामध्ये सहभागी झालेली दिसत आहेत। पारंपरिक अशी मोठी रांगोळी तिथे काढलेली दिसते आणि रांगोळी भोवती ते सगळेजण मोठ्या उत्साहात फेरा धरत आहेत। गिरगावातले दृश्य, नवीन वर्षाचं हे स्वागत, हिंदू नववर्षाचा आजचा दिवस अतिशय पारंपरिक पद्धतीनं आपण महाराष्ट्रात साजरा करतो। गुढ्या उभारल्या जातो नववर्षाच्या स्वागतासाठी। डोंबिवलीतली ही दृश्य, विद्यार्थी देखील अगदी सकाळपासूनच या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज। ढोल ताशे आणि हे जे आपण बघतो, ही परंपरा, ही संस्कृती, ही तयारी गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीकरांची सुरू असते, जेणेकरून आपल्या नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात आनंदात आपण साजरं करू आणि खास करून आपल्या परंपरांचा डोंगर आपण इथे बांधू। नागपूरची ही दृश्य आपण बघतोय, गुढी उभारलेली आहे। आपल्याला माहिती आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणं उभारून आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो। अर्थात त्यालाही ही ऐतिहासिक परंपरा आहे। नाशिक मध्ये जाऊया। आपण बघतोय की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झालेले आहेत आणि खास करून जशा तऱ्हेने आपण बघतोय नाशिकची देखील ही दृश्य आहेत। भगवे फेटे घातलेले आहेत, ढोल ताशा आहे, अगदी महिला असतील पुरुष असतील सगळेच जण
यामध्ये सहभागी झालेले आहेत। एक देशप्रेमाचं स्फुल्लिंग देखील आपल्या या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे जेव्हा हे सगळे जण ढोल ताशे पिपाण्या आणि त्याचबरोबर नगारे घेऊन देशप्रेम दाखवण्याच्या दृष्टीनं हिंदू नववर्षाचं स्वागत करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।